नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि संपूर्ण देशामध्ये 7 टप्प्यांमध्ये ह्या लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यानिमित्तानं संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. जवळपास सगळ्याच पक्षांच्या जागा वाटपांसंदर्भातल्या ज्या काही चर्चा आहेत, त्या अंतिम टप्प्यात आहेत आणि जे प्रत्येक निवडणुकीला होतं, काही मतदारसंघांमध्ये बंडखोरी, नाराजगी याच्या बातम्यांचा सध्या मोठ्या प्रमाणात रतीब जो आहे, तो टीव्ही माध्यमांमध्ये सुरू आहे. पण यातनंच एक मुद्दा आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्यानं आलाय. तो म्हणजे मराठा आरक्षणाचा आणि मराठा आरक्षणाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या पटलावरती मनोज जरांगे पाटलांचं एक मराठा नेतृत्व म्हणून उदयाला आल्याचं आपल्याला दिसतंय. आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी निवडणूक लढावी, मराठा समाजाचे उमेदवार उभे करावे, अशा पद्धतीची चर्चा मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून होते आहे. तर त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत राजकीय विश्लेषक आणि निवडणुकांचं नियोजनाच्या संदर्भातला ज्यांचा अभ्यास आहे, ज्या पद्धतीनं देश पातळीवरती प्रशांत किशोर असतील, अनेक अशा वेगवेगळ्या एजन्सीज असतील, त्या ज्या पद्धतीनं निवडणुकांचं नियोजन करतात, त्याच पद्धतीनं गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये हेमंत पाटील हे एक नाव मोठ्या प्रमाणात चर्चेला येत आहे आणि हेमंत पाटील सर आता आपल्या सोबत आहेत. हेमंत पाटीलजी, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. नमस्कार सर. आपण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा करतोय आणि सध्या मराठा समाजाच्या निमित्तानं जे काही निवडणूक लढवण्यासंदर्भातल्या चर्चा सुरू आहे, तर तुम्हाला काय वाटतं की मराठा समाजाने निवडणूक लढवली तर त्यातनं काही साध्य होणार आहे का? काय तुम्हाला काय वाटतं? बेसिकली आपण असा विचार करू की मराठा समाज हा निवडणूक लढवतोय का, म्हणजे लढवायचं का विचार त्यांच्या डोक्यात आलाय. म्हणजे हा विचार कुणीतरी डोक्यात घातलेला आहे आणि निवडणूक लढवायचं काही प्रयोजनच नाही. म्हणजे कसं आहे की निवडणूक हा भाग वेगळा असतो आणि समाजकारण हा भाग वेगळा असतो. मराठा लोकांना, मराठा समाजाला मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली आज मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत असलेल्या समाजाला हा पहिला एकमेव आता त्यांचा उद्देश आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं. मग आरक्षण मिळवण्यासाठी गेले 5-6 महिने त्यांनी खूप जोरदार आंदोलनं केली, गावोगावी उपोषणं केली. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ते हाताळलं. इतकंच असताना निवडणूक लढवायचा हा विचार त्यांच्या डोक्यात कोणीतरी घातलेला दिसतोय, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण निवडणूक हा खूप वेगळा प्रकार आहे आणि समाजकारण हा वेगळा प्रकार आहे. आरक्षण हा वेगळा प्रकार, निवडणूक हा वेगळा प्रकार. निवडून आले तरी आरक्षण मिळेल का? म्हणजे आरक्षण मिळणं हा प्रकार एकतर केंद्राच्या हातात आहे. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की 50% ची कॅप वाढवणं किंवा आता मग जे कुणबी प्रमाणपत्र, जे कुणबी नोंदी शोधायचं जे राज्य सरकारने सुरू केलं होतं, त्या नोंदी शोधून ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देणं किंवा त्यांच्या वारसांना कुणबी प्रमाणपत्र देणं, ह्या 2 गोष्टी हातात आहेत. मग ह्या 2 गोष्टी हातात कसं काय निवडणूक लढवून साध्य होणार आहे? निवडणूक लढवणं म्हणजे कुणाला तरी सहाय्य करणं, हे माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे निवडणूक लढवायचा विचारच येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, मराठा समाज हा हे आंदोलन पहिलं बघितलं पाहिजे की हे आंदोलन मराठवाड्यात खूप जोरदार आहे. सर्वात जास्त जोरात मराठवाड्यात आहे. तिथूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलं. मग त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा नाशिक, उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल, विदर्भ या आणि मुंबई यांच्या मानाने या इतर भागामध्ये खूप जोरात जोर धरलेला आहे या आरक्षण आणि मराठा समाजाच्या आंदोलनाला. विदर्भामध्ये त्या मानाने कुणबी बरेच लोक आहेत.
त्यांना ऑलरेडी काही सर्टिफिकेट मिळालेली आहे, ते आरक्षणाचा लाभ घेत आहेत. त्यामुळे कुणबी च्या नावाखाली विदर्भ पेक्षा जास्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात चालू आहे हे आंदोलन. आता निवडणूक लढवायची, निवडणूक हा प्रकार खूप वेगळा आहे. मगाशी जसं मी म्हटल्याप्रमाणे, की लोकसभेला जाऊन तिथं काय कोण समजा मोदींचं सरकार आलं. मोदी आरक्षण कसं देणार? संभाजी महाराज आता समजा ज्यावेळेस मराठा समाजाने निवडणूक लढवली तर त्याचा समजा म्हणजे काय कुणाला फायदा होऊ शकतो किंवा काय साधारणतः जसं मनोज जरांगे पाटील किंवा इतर सांगतात की 32% समाज हा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची मतं आहेत असं जे बोललं जातं तर त्यात कितपर्यंत तथ्य आहे आणि काय त्याच्या संदर्भातली म्हणजे काय नेमकं होऊ शकतं. नाही, जातीची गणितं विचार केली तर ती 32% नसून 25% पर्यंत असतील जास्तीत जास्त. 32% नाही. आता ही जी जातीची गणितं आज जो कोणी पुढे आणतोय, त्या ह्याला जात जनगणनाच झालेली नाहीये. जात वाईज जनगणना अख्ख्या देशात व्हायची गरज आहे. ती महाराष्ट्रात म्हणजे कोणी म्हणजे काही लोकं म्हणतात 32%, काही लोकं म्हणतात आमचे जास्त आहेत म्हणजे ओबीसी लोकं म्हणतात की 65%, 70% ओबीसी आहे. याला काहीच अर्थ नाही. जोपर्यंत जात जात जनगणना होत नाही. पण साधारणपणे 25% एक मराठा असू शकतील असा अंदाज आहे. आत्ताच्या सरकारने जे हे केलं होतं, सर्व्हे केला होता, तो खरं तर सर्व्हे खूपच बोगस होता. तो सर्व्हे करून जो आरक्षण दिलं होतं, त्याच्यामध्ये साधारणपणे 27 ते 28% मराठा हे लोकांचं सर्व्हे केलं होतं. मराठा घरं आहेत असं त्यांनी एक दाखवलं होतं. तर प्राथमिक स्वरूपाचा विचार केला तर 25% जर मराठा असतील, तर सगळे मराठा हे एकत्रपणे 100% म्हणजे जरांगेंनी उभे केलेल्या उमेदवाराकडे जातील का? तर नाही. मराठा समाज हा प्रत्येक पक्षात विभागला गेलेला आहे. आणि ज्यावेळेस पण आता सगळ्यात मोठं जे मतदान आहे किंवा समर्थन जे आहे ते जरांगे पाटलांना दिसत आहे. मग जरांगे पाटलांना जर एवढं मोठं समर्थन दिसत आहे तर त्याचा फटका तर बसू शकतो ना म्हणजे नाही निवडणूक. फटका बरोबर आहे. फटका बसवण्याच्या दृष्टीनेच आत्ताचे जे काही लोक संभाव्य नेते मंडळी प्रयत्न करतायत, ते फटका बसण्याच्या दृष्टीने. मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की आधी निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून याचा शून्य उपयोग आहे उमेदवार उभं करणं. हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. म्हणजे जसं बाळासाहेब आंबेडकर, प्रकाशराव हे दर इलेक्शनला उमेदवार उभे करतात. परंतु निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं काहीच नसतं. पण निवडणूक पाडण्याच्या दृष्टीने एखाद्या समोरच्याला पाडण्याच्या दृष्टिकोनातून 100% ते प्रयत्न करतात. म्हणजे निवडणूक तुम्हाला मराठा उमेदवाराला निवडणूक जिंकायची आहे का पाडायची आहे कुणाची तरी? तर आता जर इलेक्शन लढवली तर नक्कीच ती पाडण्याच्या दृष्टिकोनातून होईल. परंतु त्यांनी आता काल निर्णय घेतला, की उमेदवार उभे करायचे नाहीत. तो चांगला निर्णय कारण उमेदवार उभे केले असते तर कोणाला तरी पडलेच असते. कारण 10% 15% वर मतं मिळाली नसती आणि मग ती 10-15% मतं जी आहेत, ती 15% मतांनी एखादा उमेदवार पडला असता 100%. आताही पडू शकतो, जर त्यांनी कुणाला तरी पाठिंबा दिला तर. परंतु हेही मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की हेही लक्षात घेतलं पाहिजे, की ती 100% जरांगेच्या मागे मतं नाहीत. आपण जेव्हा मताचा विचार करतो त्यावेळेस ते होत नाही. मताचा विचार करतो, निवडणुकीचा विचार करतो त्यावेळेस शेतकरी आंदोलन येतं, पिकाला भाव येतो, महागाई येते, गॅस दर येतो, पेट्रोल दर येतो. सर्वसामान्यांचे प्रश्न येतात. इथं फक्त मराठा आरक्षण एवढा एकच प्रश्न आहे, जो जरांगेंच्या ताब्यात आहे. अदरवाईज बाकी सगळे प्रश्न हे वेगवेगळ्या पक्षाशी आणि पक्षांच्या धोरणाशी निगडीत आहेत. त्यामुळे निवडणूक लढवताना ते प्रश्न समोर येतात आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने किंवा काही ह्याची गणितं येतात, काही अस्मिता किंवा भावनाविषयक प्रश्न येतात. जसं बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिल स्मारक अजून नाही झालं. शिवाजी महाराजांचं स्मारक तर 10 वर्ष झाली अरबी समुद्रात मोदींनी वीट टाकली होती. अजूनही त्याचे हेही हललं नाही. असे प्रश्न अस्मिता विषयक प्रश्न येतात किंवा गरजेचे प्रश्न येतात. त्याच्यामुळे मराठा समाज जरांगेच्या पूर्ण मागे राहील निवडणुकीला असं बिलकुल नाही. तो विभागला जाणार, 100% विभागला जाणार आणि मग जो उरेल त्यांच्याकडे 10, 12, 15% जो उरेल, जो मतदान करेल,
तो समाज हा फक्त आणि फक्त हा पाडण्यासाठीच असेल, हे मी तुम्हाला निक्षून बघा सांगतो. बाळासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं आहे, की देशामध्ये सदैव भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनीच राजकारण करावं का? आम्ही कधी उभं राहणार आहोत? आमच्या पायावर आम्ही कधी उभंच राहायचंच नाही का? प्रत्येक वेळी यांना टेकू देत बसायचं, यांना सत्तेत बसवायचं आणि आम्ही यांच्या पालखीची भोई भोई व्हायचं का? हा पण एक मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे किंवा त्यांचे समर्थक उभे करत असतात. तर मग याच्यावरती काय किंवा निवडणुकीचं राजकारण आम्ही कधी करायचंच नाही का? याच्या किंवा त्याच्या गटातच राहायचं का? या कधी भाजपची पालखी उचलायची, तर कधी काँग्रेसची पालखी उचलायची. आम्ही स्वतंत्रपणे कधी आमचं राजकारण करणार आहोत. नाही 100% ना. प्रत्येकाला ह्या देशामध्ये प्रत्येक पक्षाला, प्रत्येक नागरिकाला, प्रत्येकाला स्वतंत्र राजकारण करायचा हक्क आहे. याच्याबद्दल काही दुमत नाही. परंतु बाळासाहेबांनी जर त्यांच्या जर विचार केला 40 वर्ष, 45 वर्ष ते राजकारणात आहेत. आंबेडकर महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे ते पंतू, नातू-पंतू आहेत. इतका मोठा त्यांचा वारसा आहे. ते स्वतः ॲडव्होकेट आहेत. अतिशय हुशार आणि चाणक्य आहेत. मग 40 वर्षात ते स्वतःच्या स्वबळावर त्यांच्या पक्षाने किती निवडून आणले? ते स्वतःही निवडून येऊ शकले नाही. काँग्रेसच्या पाठबळावर ते 2 वेळा निवडून आले. बघा तुम्ही जर त्यांचा इतिहास बघितला तर. स्वपक्षावर जर एवढं त्यांनी राजकारण केलं, तर एवढं राजकारण त्यांना केलं आणि त्यांनी समाजकारण केलं, तर ते किती निवडून आले? तर काहीच निवडून नाही आले. हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की त्यांनी मग ते चर्चेचं गुऱ्हाळ का ठेवावं? की चर्चा करावी आणि ऐन वेळा माघार घ्यावी आणि मग कुणाला तरी सपोर्ट होईल अशी भूमिका घ्यावी. हे कशासाठी करावं? त्यांनी त्यांचं राजकारण करावं ना, नक्कीच 100% करावं. त्यांनी पाडण्यासाठी नाही, जिंकण्यासाठीच राजकारण करावं. यामध्ये काही दुमत नाही. भाजपला असेल किंवा काँग्रेसला असेल, त्यांना कुणाला सत्ता न देता स्वतःला सत्ता ताब्यात नक्कीच घ्यावं. पण ते करण्यासाठी वर्षभर काम करायला लागतं. बाळासाहेबांनी किती वेळा महागाईवर आंदोलनं केली. गेले 10 वर्षात प्रचंड नागरिकांचे मोठमोठे प्रश्न आहेत. किती वेळा रस्त्यावर उतरून आपल्या लोकांबरोबर गावोगावी आंदोलनं केलीत. ह्यांच्या विरुद्ध जोरदार हे केलीत, निदर्शनं केलीत, उपोषणं केलीत. तुम्ही बघा स्थानिक कुठल्याही प्रश्नावर. मग बाळासाहेबांना जर राजकारण करायचंय, ते फक्त निवडणुकीतच राजकारण करतात. इतर वेळी फक्त टीव्हीवर दिसतात. असं होत नाही. पक्ष चालवायचा तर मग तो वर्षभर काहीतरी करायला लागतं. मनसेला काहीही तुम्ही म्हणा, परंतु कुठल्यातरी मुद्द्यावर ते मराठी माणसाच्या पाट्याच्या कशावर मुद्द्यावर तरी मधनं-अधनं ते दिसतात रस्त्यावर. काय त्याच्यामागे काय राजकारण आहे तो नंतरचा भाग. पण स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी ते काहीतरी करत असतात. असं बाळासाहेब निवडणूक सोडून किती हे करतात. हाच मुद्दा आहे ना. पण मग आता हे प्रकाश आंबेडकर जी भूमिका घेत आहेत, तर त्यांचं असं म्हणणं पडलं बाबा, की आम्ही आमचं राजकारण उभं करतो आहोत. बाकीच्यांनी काय करायचं ते त्यांनी करावं. नाही नक्कीच ना. बरोबर आहे. त्यांनी त्यांचं राजकारण उभं करावं पण दुसरी त्याच्यासाठी गोष्ट अशी की प्रकाश आंबेडकर निवडून येत नाही. याला प्रकाश आंबेडकर कुठे जबाबदार आहे? सामाजिक व्यवस्था पण जबाबदार आहे. या देशातल्या जर समजा प्रत्येक माणसाला त्या एखाद्या गुणवत्तेपेक्षा जर समजा जात महत्वाची वाटत असेल, त्याचा धर्म महत्वाचा वाटत असेल, तर ते प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने जात नाहीत ना. नाही, मुख्य म्हणजे प्रकाश आंबेडकर सर्वसमावेशक, सर्व जात, धर्म समावेशक राजकारण कुठं करतात? मला उत्तर द्या. सांगा त्यांनी राजकारण सर्व धर्म, समाज या मुस्लिम आरक्षणासाठी ते रस्त्यावर उतरलेत किंवा मुस्लिमांना मारलेत तेव्हा ते रस्त्यावर उतरलेत किंवा दलितांचा फक्त तेवढाच विषय लावून धरायचा तो इलेक्शन पुरता किंवा इतर मराठा, माळी जात सोडा. मग सर्व हे बघा राजकारण भारतीय राजघटना काय सांगते, की त्याच्यात जात, धर्म आणि पंथ कुठलाही असता कामा नये. बरोबर? मग प्रकाश आंबेडकरांना जर पक्ष वाढवायचा असेल, तर मग तो पक्ष वाढवण्यासाठी सर्व समाजाचे सर्व प्रश्न सातत्याने उचलले पाहिजेत ना. हे कधी घडतंय? तसं मनोज तुम्ही बघा जरांगे पाटील सुद्धा कुठे सर्वसमावेशक राजकारण करतात. ते राजकारणीच नाहीये.
पहिली गोष्ट आपण त्याला कुठे राजकारणाच्या ह्याच्यात घेऊन येतोय. पहिली हा. गोष्ट त्यांचा आणि राजकारणाचा काडीचा संबंध नाही. मनोज जरांगे गेले 10-15 वर्ष जे काही त्यांनी हे करतायत मराठा समाजासाठी आंदोलन असेल किंवा जे काही करतात ते फक्त समाजासाठी करतात ना. त्यांना तर आता बरेच लोकांनी जर उद्या समजा असा विचार करा, की त्यांना राजकारणात यायचंय आणि जालनामध्ये म्हटले असते, की आंबेडकरांनी पहिल्यांदाच त्यांना सांगितलं, की तुम्ही उभं राहा लोकसभेला. जर ते शक्य झालं असतं का? झालं असतं की 100% जरांगेंनी उभे राहिले असते. पडले असते का जिंकले असते हा नंतरचा भाग. वैयक्तिक जरांगे म्हणतोय, मनोज जरांगे. परंतु ते राजकारणीच नाहीयेत. त्यांना राजकारणच करायचं नाहीये. त्यांना फक्त आणि फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचंय आणि मराठा समाजाची काय उन्नती करण्याचा जो काही ध्यास आहे त्यांच्या डोक्यात, तेवढंच करायचंय. आता काय झालंय, की सगळ्यांनी त्यांना राजकारणात आणायचा एक डाव हे केलाय. त्याच्यामध्ये डाव म्हणजे काय, की ती भाजपनेच ती खेळी करायचा प्रयत्न केला. भाजपला ओबीसी मतदार त्यांच्याकडे ठेवायचा आहे आणि मराठा जो भाजपच्या विरुद्ध झाला होता. म्हणजे भाजपनी यांना प्रचंड मराठा समाजाला फसवलंय. मनोज जरांगेला लाठीमार करायचं काहीच कारण नाही. भाजपचा इतिहास बघितला तर प्रचंड वेगळा आहे, प्रचंड मोठा आहे. मनोज जरांगेंना वाईट पद्धतीने भाजपने ट्रोल करायचा प्रयत्न केलाय. भाजपने जसं हार्दिक पटेलचा केलं, तोच प्रकार मनोज जरांगेच्या बाबतीत इथं करायचा प्रयत्न केला. सो त्याच्यामुळे भाजपने स्वतःचा जो काही रोष आहे स्वतःवर मराठ्यांचा, तो दूर करण्यासाठी त्यांनी ही खेळी केली आहे, की मनोज जरांगे राजकारणात येतील किंवा यावं म्हणून. त्यासाठी त्यांनी काही मनोज जरांगेंच्या इतर लोकांकडनं काही काय जे काय असेल त्यांच्या करवी बोल सुरू केले. मीडियात चर्चा ठेवले, की मनोज भाजप जरांगे तर काही बोलते मराठा समाजाला आम्हीच आरक्षण देणार आहोत, आम्हीच देऊ शकतो. त्यांची काय भूमिका आहे मराठा आरक्षणाच्या बद्दल? आता आरक्षणला भाजपला नकोच आहे. तुम्ही भाजपचा इतिहास बघितला, तरी तुम्ही आर-एस-एस आणि भाजपचा इतिहास बघितला, तर आरक्षण त्यांना 100% नको आहे. या देशातलं आरक्षणच संपवायचं आहे. तर मराठ्यांचं आरक्षण जर पहिले आरक्षण आरक्षण हाच विषय बघितला, तर पहिलं आरक्षण दिलं होतं पृथ्वीराज आत्ता गेले 10-12 वर्षाचं आपण बोलूया. पहिलं आरक्षण दिलं होतं नारायण राणे समितीने घाईघाईमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे असताना, सीएम असताना. ते नारायण राणे आज भाजपमध्ये आहेत. भाजपचे मोठे नेते आहेत. त्यांनीच जर घाईघाईमध्ये आरक्षण दिलं, ते टिकलं नाही कोर्टात. त्याच्यानंतर 56 मोर्चे काढायला लावले. मी अतिशय व्यवस्थित बोलतोय, की 56 मोर्चे लाखोंचे काढायला लावले. तोपर्यंत फडणवीस अभ्यासच करत होते. अभ्यास झाल्यानंतर 42च्या वर लोकांनी आत्महत्या केली आहे त्या वेळेस, मागच्या आरक्षणाच्या वेळेस. आणि त्यानंतर त्यांनी आरक्षण घेतलं. हे जग जाहीर आहे. मी जे बोलतोय ते काय वेगळं बोलत नाहीये. हे त्यावेळेस त्यांनी आरक्षण दिलं गायकवाड समितीने, हायकोर्टात टिकलं आणि सुप्रीम कोर्टात ह्यांच्याच लोकांनी म्हणजे फडणवीसांनी स्वतःच्याच लोकांना तिकडे पाठवून ते आरक्षण घालवलं. मग ही खेळी कुठली? ही खेळी सगळ्यांना माहिती आहे ना. जर जयश्री पाटील आणि हे त्यांचे मिस्टर सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टात केसेस केल्यात. कुठल्या ट्रस्टच्या ह्यांनी केल्यात नागपूरच्या ते सगळं माहिती आहे. सगळं उघड आहे लोकांना. त्याच्यामुळे त्यांनीच आरक्षण द्यायचं आणि आम्ही म्हणायचं आरक्षण दिलं आणि परत त्यांनीच मागे घ्यायला लावायचं म्हणजे त्याच्यामध्ये खोडा घालायचा. हा भाजपचा दुटप्पीपणा आहेच आहे. आणि आत्ताचं सांगा, जर मला एक गोष्ट सांगा, की मनोज जरांगेंची काय चूक होती? त्या दिवशी ते उपोषणाला बसले. उपोषण म्हणजे पोटात अन्नाचा कण नाही. 8 दिवस उपोषणाला बसलेला माणूस, त्याच्याबरोबर 2-3 लोकं उपोषणाला बसले. भाजपने आणि फडणवीस आणि भाजपचं हे नेहमीचं प्रकार आहे, की आरक्षण दडपशाहीने मोडून काढा. तुम्हाला दिल्लीला आता आपल्याला कल्पना आहे. शेतकऱ्यांच्या लाठीमार कसा होतो आणि खेळ कसे ठेवले जातात. किंवा जेएनयू आंदोलन असेल किंवा कुठलंही आंदोलन. तसंच भाजप दडपायला ते आंदोलन बघितलं. त्यांना उचलून न्यायचा प्रयत्न केला मनोज जरांगेंचा आणि लोकं जास्त जमल्यावर लाठीमार केला. छर्र्यानी मारले, छर्र्याच्या गोळी. बरं लाठीमार पायावर करतात, मागे पोटऱ्यावर किंवा पाठीवर करतात. तोंडावर लाठीमार. अहो तोंड फोडलीत लोकांची व्हिडिओ आहेत हे सगळे. म्हणजे काय मी वेगळं सांगतोय असं नाही. तर ती इतका मोठा लाठीमार केला भाजपने. भाजपला ते नकोच आहे. त्याच्यामुळे लोकं तिकडे हॉस्पिटलमध्ये जायला घाबरली कारण त्यांच्यावर केसेस केल्या. किती केसेस आहेत आणि किती गंभीर गुन्हे त्यांच्यावर नोंदवलेत. मग हे कशासाठी?
हे आंदोलन मोडायला आणि सगळीकडे हेच करण्यासाठी भाजपने केलंय. भाजपने काय, फडणवीस त्याच्यामध्ये आहेत ना. फडणवीस गृहमंत्री होते. काय त्या पोलिसांना शिक्षा मिळाली किंवा ज्यांनी ऑर्डर दिली होती लाठीमार करायचा, काय झालं त्याचं? फडणवीस विधान भवनमध्ये सांगतायत, विधानसभेमध्ये सांगतायत, की पोलीस 70 जखमी झाले आणि हे 50 काहीतरी, म्हणजे आकडे थोडे पुढे मागे असतील, पण पोलिसांपेक्षा कमी हे जखमी झाले लाठीमार. आता काय हा गंमत, आता जोक आहे की नाही हा? बरं, तिकडे फडणवीस जातात नागपूरला, ओबीसीच्या तिकडे मेळाव्यात सांगतात ओबीसीला धक्का नाही लागणार. इकडे भुजबळांसारखे 4 लोक उभे करतात आणि मनोज जरांगेवर काही बोलतात. मराठा समाजावर एका ओबीसी नेत्यांनी मराठा समाज हा दारू पिऊन एक जमिनी घालवल्या आणि बाईच्या नादी लागला तमाशात. हे स्पष्ट समाजासाठी स्टेटमेंट आहे. हे कुठे, हे योग्य आहे का? हे अतिशय अयोग्य आहे. हे सगळं कोण करतंय? भाजपच करतंय. हे आपल्याला उघड सत्य आहे. याच्यात भाजपचं राजकारण सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. प्रकाश आंबेडकरांच्या एकूण राजकारणाबद्दल तुम्ही राजकीय विश्लेषक आहात. काय तुमचा म्हणजे एकंदरीत त्याच्या संदर्भातला टेक आहे किंवा कसं पाहता तुम्ही? मी प्रकाश आंबेडकर खूप हुशार आहेत. खूप म्हणजे त्यांचा अभ्यास खूप आहे. खूप चांगले आहेत. फक्त त्यांनी त्यांचं ठरवलंय राजकारण कुठपर्यंत करायचं आणि इतर काही गोष्टी कुठपर्यंत करायच्या. मी इतर गोष्टी हाच शब्द वापरतो. त्याच्यामुळे त्यांनी ते पूर्ण ठरवलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहे. प्रकाश आंबेडकर राजकारण फारसं, म्हणजे राजकारण फक्त त्यांच्या सर्कल पुरतं राजकारण करतात. तुम्ही बघा की औरंगाबादमध्ये मला वाटतं औरंगाबादमध्ये काही नगरसेवक होते. त्यांच्या अकोल्याला सत्ता होती आणि बरेच काही होतं. त्या दृष्टिकोनातून प्रकाश आंबेडकर 40 वर्षात पुढे येतच नाहीत. मी लोकसभेचं नाही सांगत. मी स्थानिक म्हणजे नगरसेवकांच्या दृष्टिकोनातून सांगतोय. वंचितचे नगरसेवक किती आले 19च्या नंतर किंवा 19च्या आधी किंवा भारिप यांचे. तर हे राजकारण हे प्रकाश आंबेडकर करतच नाहीत. फक्त काय कधीतरी संघटनेच्या मार्फत ते संघटनेला आपल्या दृष्टिकोनातून वळवून घेतात आणि समाजाला आपल्या दृष्टिकोनातून आपल्या बाजूनी वळवून घेतात आणि त्याप्रमाणे ते राजकारण करतात. परंतु प्रकाश समाजासाठी ते आंबेडकर राजकारण. हे जे प्रकाश आंबेडकर हे जे मनोज जरांगेंना निवडणूक लढवा असं म्हणतायत किंवा आम्हाला ते सपोर्टला येऊ शकतील असं बोलत आहेत. त्याच्या मागची काय खेळ आहे किंवा जरांगेंचं जे एकंदरीत आता सध्या लढा आहे, तर त्याचं फलित काय होईल? त्यांचा आंबेडकर होईल की अण्णा हजारे होईल? आता कसं आहे, की प्रकाश आंबेडकरांनी त्यांना हे फक्त भाजपनी अशोक चव्हाण गेले होते एक 15-20 दिवसापूर्वी जरांगेंना भेटून आले. त्याच्यानंतर काही वेळ चर्चा केली. तीच गोष्ट प्रकाश आंबेडकरनी दुसरा प्रयत्न केला. म्हणजे जरांगेंना मराठा समाजाची मतं ही दुसरीकडे वळवण्याची ही भाजपचीच खेळी आहे. म्हणूनच आंबेडकर आणि अशोक चव्हाण दोघांनाही पाठवलं होतं. परंतु दुर्दैवाने ती सक्सेस झाली नाही. कारण जरांगेंनी अ, फार चांगली भूमिका घेतली, की आपली ताकदच नाहीये तर आपण लढायचं कशासाठी? आणि आपल्या आपल्यातच त्यांच्यात वाद व्हायला लागायला नको. आपला हेतू दुसरीकडे जायला नको. आता ही भूमिका घेतल्या कारणाने मग त्याच्यात एक अजून 2 स्टेटमेंट त्यांनी केलंय जरांगेंनी, की ज्यांनी आपल्याला धोका दिलाय, ज्यांनी पाडलंय त्यांना पाडा. ही फार मोठी गोष्ट आहे. ज्यांनी आजपर्यंत धोका दिलाय, ज्यांनी आता हे 10% आरक्षण जे दिलेलं आहे, ते पण इतका सर्व्हे वेगळा केलाय, की त्या सर्व्हेला काहीच अर्थ नाही. घरं बंद आहेत. सोसायटीनी तर शहराला आत येऊ दिलं नाही. इतका बोगस सर्व्हे लगेच जयश्री पाटील त्या कोर्टात गेल्या, हायकोर्टात गेल्या. तो इलेक्शन पुरतं हे नंतर टिकणार नाही तो हे. त्याच्यामुळे जरांगेंनी घेतलेली भूमिकेमुळे जरांगेंचा अण्णा हजारेही नाही होणार आणि प्रकाश आंबेडकरही नाही होणार. जरांगे हे जरांगेच राहतील. हां, त्यांनी जर भूमिका घेतली असती, की मराठा समाज हा भाजपला पूरक भूमिका घेतली असती, तर त्यांचा ज अण्णा हजारे किंवा प्रकाश आंबेडकर झाला असता. तर यात आता म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचं जे घोंगड आहे, ते कुठपर्यंत म्हणजे आता मनोज जरांगे ते पुढे जाऊ शकतील, की परत पुन्हा आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या, की लगेच विधानसभेच्या निवडणुका, लगेच नगरपालिकांच्या निवडणुका. म्हणजे हे तर हे चालूच राहणार ना, मराठ्यांच्या पदरात काय पडणार आहे?
नाही, सद्य परिस्थितीत त्यांनी जे पहिली भूमिका जी जरांगेंनी घेतली होती, की कुणबी नोंदी शोधून द्या आणि त्याच्यानुसार आम्हाला आरक्षण ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना त्यांच्या वारसांना आरक्षण म्हणजे प्रमाणपत्र द्या. तर ती भूमिका अतिशय योग्य होती आणि तीच पुढे राहील. दुसरी त्याच्यामध्ये ॲड झाली, की सगळे सोयरे, की जे जरांगे मुंबईला निघाले होते, नवी मुंबईला तिथं थांबवलं, अडवलं आणि तिथं मुख्यमंत्र्यांनी त्यांना अधिसूचना काढतो म्हणून पत्र हातात दिलं. हरकती हे सूचना मागवल्या. त्या सगळ्या गोष्टी तो जो प्रकार आहे, सगळे सोयरे, हा एवढाच प्रकार इथपर्यंत होईल. 10% आरक्षण जो आता पुढे आहे, तो टिकणार नाही. हायकोर्टात नाही, सुप्रीम कोर्टात नाही, तो कुठेही टिकू शकत नाही. त्यामुळे ते 10% आरक्षण कॅन्सल होईल. पण कुणबी हा जो प्रकार आहे, तो प्रकार तसाच राहील. सगळे सोयरेमध्ये त्यांनी हे केलेलं जी अधिसूचनेमध्ये मी जी वाचली त्याच्यामध्ये असं हे केलं, की वडिलांच्या कडे असलेले जे आजोबा वगैरे ह्या म्हणजे वडिलांच्या वंशामध्ये जे असलेल्या लोकांना आरक्षण मिळेल. कुणबी नोंद होईल. परंतु पत्नीच्याकडे असलेल्या लोकांना नाही होणार. आता इथंच तिढा आहे. ते मिळेल की नाही हे आत्ता होणारच नाही असं मला वाटतं. परंतु तो नंतरचा भाग आहे. परंतु पाटील सर, तुम्ही वडिलांच्या इथं राजकीय अधिसूचनेत विश्लेषक सगळे आहात. सोयऱ्याची ती तुम्ही राजकीय विश्लेषक आहात आणि संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण खूप जवळून गेले अनेक वर्ष पाहतायत. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ह्या वेळी महाराष्ट्राच्या राजकारणाकडे कसा पट पडलेला दिसतो तुम्हाला? कोण सरशीमध्ये आहे आणि कुठे गोंधळ आहे आणि कुठे काय आहे? काय सांगाल? बघा आता हे 3 ग्रुप एका साइडला आहेत. या साइडला 3 आहेत, त्या साइडला 3 आहेत. आता मी पहिला गोष्ट तुम्हाला सांगतो, की आजही सगळ्यात पहिलं माझं स्टेटमेंट देशासाठी असेल, की मोदी 370 घेऊन जाणार याचं कमीत कमी याचं कारण ईव्हीएम त्यांच्याकडे आहे. आता हा ईव्हीएम मुद्दा आपण बाजूला ठेवू. ठीक आहे, आता महाराष्ट्राबद्दल बोलू. महाराष्ट्रात 48 सीट आहेत. त्या 48 सीटमध्ये मला असं वाटतं, की म्हणजे माझ्या ह्यानी, की 25-28 समसमानच्या आजूबाजूला पडतील. महायुतीला पण 25 वगैरे मिळतील. यांनाही 25-26 काय जे काय असतील ते 24-25 मिळतील. समसमान मिळायला हरकत नाही. याचं कारण असं आहे, की काही जसं पवारांनी खेळी केल्या किंवा महाआघाडीने केल्या, तसं उदाहरणार्थ शाहू महाराजांना हे देणं, शाहू महाराजांना उभं करणं या वयात. आणि शाहू महाराज म्हटल्यावर थोडंसं ते महाराज दृष्टिकोनातून भाग पडतो. मराठ्यांना ते थोडंसं स्पिरिट हे होतं. तसं काही लोकं निलेश लंकेंना तिकडं उभे करतायत शरद पवार. अशा काही गोष्टी आहेत पवारांच्या किंवा काँग्रेस आणि शिवसेनेच्या. तर त्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांची बाजूही त्या ह्यानी हे आहे, जोरात आहे. त्यांच्या बाजूनी सहानुभूती आहे, बाकी सगळं आहे. आता यांची युतीची आहे कारण यांच्याकडे सुद्धा ताकद यांची वाढलेली आहे. यांना 2 पक्ष अजित पवार आणि हे झालेले आहेत, मिळालेले आहेत शिंदे. परंतु भाजपची जी राक्षसी महत्वाकांक्षा आहे, ती ह्या दोघांना म्हणजे अजित पवार आणि शिंदेंना प्रचंड घातक ठरतीये. आता तुम्ही बघितलं असेल, की त्यांच्याकडेही 5 जागेवर तिढा कायम आहे आणि इकडेही 4-5 जागेवर तिढा कायम आहे. इकडचा तिढा सुटू शकतो, तिकडचा तिढा सुद्धा सुटू शकतो. फक्त तिकडचा महायुतीचा तिढा सुटल्यावर मनं कलुषित राहणार आहेत. इकडचा तिढा सुटल्यावर त्या पटीत मनं कलुषित राहणार नाहीत. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की साधारणपणे 50-55% च्या आजूबाजूला 45 55 दोन्हीला दोघांनाही चान्सेस आहेत आणि होऊन जातील दोघंही. सुटून पण जातील मग या आता येणाऱ्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये यातनं काही बदल होऊ शकतो का? काही त्याच्यातलं पुढे मागे कारण की ज्या पद्धतीनं भाजप प्रचार करतंय, की यावेळेस आम्ही 40-42च्या पुढे जागा घेणार आहोत. तर हे याच्यात कसं काय तथ्य आहे? कारण की भाजपनी तर सांगितलंय तशा पद्धतीने. नाही आता कसं आहे, की भाजप काय आहे, हे एक निवडणुकीची स्ट्रॅटेजी असते, की मी सांगायचं, की 45 आम्हाला येणारच. काही झालं तरी येणारच 45. म्हणजे मग समोरचा थोडा मानसिक खच्ची राहतो. तर ही निवडणुकीची स्ट्रॅटेजी असते. आता तुम्ही तसं बघितलं तर कसं भाजपच्या विरुद्ध प्रचंड मुद्दे आहेत.
की जे मुद्दे शेतकऱ्यांना आता नुकतंच तुम्ही नाशिक आणि त्या भागात सगळीकडे कांदा निर्याती बंदी करायची आणि परत उठवायची आणि मग त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड नाराज आहेत. इव्हन तो तिकडचा व्यापारी वर्गही नाराज आहे. सारखे तुम्ही काही दिवसांनी बंदी करायची आणि हे करायची. त्याच्यानंतर सोयाबीन, कापूस, विदर्भ तिकडे बघितलं त्यालाही भाव नाही. तुम्ही ते फक्त ₹2,000 देताय महिन्याला, पण आम्हाला इकडे भावच नाही मिळत आहे. 6,000 चा भाव 4,000 4,500 वर सोयाबीनचा पडतोय. त्याच्यामुळे तो भाग शेतकरी नाराज आहे. तुम्हाला बेसिक महागाई तर पण मग आहेच आहे देशाचा त्याच्यामुळे मतदार जो आहे आतापर्यंतचं आकलन आहे, तो लोकांच्या प्रश्नांवरती कधी मतदान करत नाही स्वतःच्या, असा अनुभव आहे. आणि तो अ, भावनेवरती, नेत्यावरती, त्याच्या आव्हानावरती, त्याच्या आकर्षक घोषणेवरती, आता जसं भाजपनं राम मंदिराची घोषणा दिलेली आहे. ते एक वोट राम के नाम अशा पद्धतीचा त्यांचा जो प्रचार आहे. तर त्या प्रचाराने लोकं स्वतःच्या म्हणजे प्रश्नांवरती मतदान करतात असं काही भारताच्या लोकांचं हे नाहीये आत्तापर्यंत. तर मग कशा पद्धतीने हे निवडून येतील? नाही बरोबर ना. आता कसं आहे, की तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे इमेज म्हणजे मोदींची प्रतिमा आता बऱ्यापैकी खालवत चाललेली आहे. तुम्ही बघा, कुठल्याही इकडे बघा मोदींची प्रतिमा ही खालवत चाललेली आहे. परवा दिवशी अमित शहा यवतमाळला येऊन गेले, मोदी येऊन गेले त्या विदर्भामध्ये. तिथं रिकाम्या खुर्च्या पण मागे भरपूर होत्या, जे 2014ला नव्हत्या, 19लाही नव्हत्या किंवा कमी असतील. परंतु ह्यावेळेस प्रचंड म्हणजे गर्दी सुद्धा नव्हती. सीएम आणि यांच्या यालाही गर्दी नाही. फडणवीस आणि अजितदादा यांच्या कार्यक्रमाला. म्हणजे गर्दी नाही ह्याचा अर्थ लोकं स्वतःहून तिथे यायला उत्सुक नाहीयेत यांच्याबरोबर. त्याच्यामुळे प्रतिमा हा विषय केला. तो परवा दिवशी इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्सचा विषय बघितला, तर तो इलेक्शन बॉन्डचा विषय बघितला, तोही प्रचंड मोदींच्या विरुद्ध गेला. ते लपवालपवी करायला लागले. म्हणजे आम्ही देणार नाही. पण कोर्टाने एकूणच सांगितलं. एकूण सो देशाच्या पातळीवर तुम्ही जर पाहिलं तर म्हणजे विरोधी पक्ष हा जणू काही म्हणजे अपंग अवस्थेत आहे, भांबावलेल्या अवस्थेत आहे. ठामपणे ठामपणे तो उभा नाही आहे, आक्रमक पद्धतीने प्रचार करत नाही. तर असा पक्ष मोदीला कसं काय हरू शकतो किंवा मोदीला त्याचे लक्ष म्हणजे गाठण्यापासून कसं काय म्हणजे रोखू शकतो? इतका गोंधळलेला आणि इतका पंगू अवस्थेत असलेला पक्ष? नाही 100% ना. मी बोललो होतो, की एकतर हे विरोधी पक्ष हे त्यांना कळत नाही किंवा कळतंय पण वळत नाही. हा प्रकार आज त्यांच्याकडे आहे. म्हणजे यांना संपूर्णपणे सगळ्या गोष्टी भाजपच्या ताब्यात आहेत. मीडिया भाजपच्या ताब्यात आहेत. पोलीस तपास यंत्रणा, ईडी, सीबीआय, पोलीस सगळे भाजपच्या ताब्यात आहेत. त्याचे कोर्ट काही अंशी भाजपच्या ताब्यात आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्थानिक म्हणजे जिकडे सरकार आहे, तिकडचं प्रशासन भाजपच्या ताब्यात आहे. म्हणजे तुम्हाला तो ध्रुव राठीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. त्याच्यामध्ये सगळे मुद्दे सगळीच यंत्रणा भाजपच्या बरोबर आहे. ती यंत्रणेचा हे पुरेपूर गैरवापर हे प्रचंड प्रमाणात करतात. आणि मग ते केल्यामुळे विरोधकांना ते लक्षात येत नाही. मी म्हणून पहिलं वाक्य वापरलं, की कळतंय पण वळत नाही, वळतंय पण त्याच्यावर काय करायचं हे कळत नाही. त्यामुळे विरोधक गारठलेला आहे. त्याच्यानंतर कुणालाही जेलमध्ये जायचं इच्छा नाहीये, सगळ्यात पहिली गोष्ट किंवा जेलमध्ये जाण्याचं कुणाचं धाडस नाही. म्हणजे ईडीनी म्हणजे ईडीचं एक नोटीस येईल असं एक होतं 2-4 वर्षापूर्वी आणि शरद पवार म्हटले, "तुम्ही मला नका माझ्याकडे येऊ, मीच तुमच्याकडे येतो." हे असं कोणी करत नाही याच्यात विरोधी बरोबर. पक्षामध्ये. हे धाडस दाखवायला पाहिजे, की "बाबा रे तू." दुसरी गोष्ट त्यांची लोकांची बाहेरच काढत नाहीत लफडी. आता काय भाजपचे काय सगळे धुतल्या तांदळातले आहेत का? तसं नाहीये. बरोबर. बरोबर. त्याच्यामुळे त्यांचंही बाहेर काढत नाहीत, त्याच्यावरही हे करत नाही. मग बरं कसं त्याच्यावरती लढायचं? आक्रमक पद्धतीने. धन्यवाद हेमंत पाटील सर. तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली आणि तुम्ही तुमची मतं मांडली. हे होते हेमंत पाटील सर जे राजकीय विश्लेषक आहे आणि निवडणुकीच्या राजकारणाच्या संदर्भातला त्यांचा गेल्या अनेक 20-25 वर्षातला अभ्यास आहे आणि त्या निवडणुकांच्या अभ्यासावरनं त्यांनी आपली मतं बाळासाहेब आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांचं जे राजकारण सध्या आहे त्या अनुषंगाने आपली मतं मांडली. आपण पुढच्या वेळेस सुद्धा निवडणुकांच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये त्यांच्याशी बोलत राहू. पण त्यांनी जी मतं मांडली त्याच्या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा.
मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.